हॅलो दोस्तो, व्हेरी लवली गुड मॉर्निंग आणि तुम्ही ऐकत आहात 90.4 ग्रीन एफएम. मी घेऊन आलेली आहे खास शो फायनान्सवर बोलू काही. चला फायनान्सवर बोलू काही, तुमच्या स्वप्नांना नवी दिशा देऊया, तुमची आर्थिक प्रगती साधूया. ग्रीन एफएम 90.4. नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय 90.4 ग्रीन एफएम. मी प्राजक्ता ऑफकोर्स तुमच्यासोबत फायनान्सवर बोलू काही हा खास शो घेऊन. तर फायनान्सवर बोलू काही आणि आज सुद्धा आपल्यासोबत आहेत हॅपी टू हेल्प सर्व्हिसेसचे अभिनंदन सर. सर नमस्कार. थँक्यू मॅडम. हॅपी टू हेल्प सर्व्हिसेस नक्कीच आपल्या नेहमी मदतीला आहे आपल्या आयुष्याचं कव्हरेज करण्यासाठी, आर्थिक नियोजन करण्यासाठी आणि अशा संकटांपासून वाचवण्यासाठी जिथे आपल्याला अगदी आपण हतबल होतो, एखादा माणूस हतबल होतो, तिथून खऱ्या आयुष्याची सुरुवात आपण करू शकतो. हॅपी टू हेल्प सर्व्हिसेस आहेतच. पण सर, आपण मागच्या एपिसोडमध्ये जाणून घेतलं की इन्शुरन्स म्हणजे काय बेसिकली. पण इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये काय फरक आहे? इन्शुरन्स तुम्हाला प्रोटेक्शन देते, हम्म. इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फ्युचरची ग्रोथ देते. Yes. इन्व्हेस्टमेंट का करतो की पुढे जाऊन आपल्या मुलांचं शिक्षण आहे, हम्म. आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, मुलीचं लग्न आहे हम्म. आणि छोटे छोटे आपले स्वप्न आहेत. म्हणजे आपल्याला गाडी घ्यायची आहे, वर्ल्ड टूर करायचं आहे, त्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतो हम्म. आणि ती गोष्ट आल्यावर ती इन्व्हेस्टमेंट आपण ब्रेक करून ती गोष्ट कम्प्लीट करतो. नक्कीच. तर ते सगळं करत असताना इन्शुरन्सचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. हम्म. कारण इन्शुरन्स ही माझ्यासाठी आहे. म्हणजे मला काय झालं हम्म. तर ती जी लायबिलिटी होती मुलांच्या शिक्षणाची किंवा माझ्या घराच्या EMI ची किंवा हम्म. माझ्या रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये माझ्या बायकोची पण तेवढीच मी काळजी घेतलेली असते. अगदी. तर तिच्या पण मी गेल्यानंतर माझी बायको कोणावर डिपेंड राहू नये हम्म. म्हणून मी ती इन्व्हेस्टमेंट करत असतो Yes. रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी. कारण मीच गेलो हम्म. तर ते कोण करणार? आपल्याला माहित आहे मुलं जोपर्यंत आपल्यापर्यंत आहेत चांगलं आहे, सुदैवानं सगळं चांगलंच होईल. हम्म. तर उद्याच आपल्याला माहित नाही. आज आपण न्यूज ऐकतोय, तुम्ही रेमंड कंपनीचे जे मालक आहेत हो. सिंगानिया, हम्म. त्यांचं बघितलंय की त्यांचं सगळं मुलाच्या नावावर केल्यावर त्यांना बाहेर काढलं. हम्म. तर तिथं रिटायरमेंट प्लॅनिंग अजिबात नाही. नव्हतं. मग रिटायरमेंट प्लॅनिंग करताना आपल्याला पहिला प्रोटेक्शनचा विचार करायला हम्म. पाहिजे. मी गेलो तर माझी बायको, माझी मुलं आणि माझे आई वडील हे कुणावर डिपेंड राहणार. मग मी जेवढे पैसे कमवत होतो ऍटलिस्ट तेवढे पैसे जर घरात आले हम्म. तर त्याच्या व्याजावर माझी फॅमिली सर्व्हाइव्ह तर होईल, मुलांची शिक्षण तर होतील. त्यामुळे इन्शुरन्स महत्वाचा आहे पहिला. हम्म. आणि इन्व्हेस्टमेंट का महत्वाचे आहे? कारण आता महागाई वाढायला लागली आहे. हा. आपण पैसे साठवतोय, हम्म. पैसे साठवायचे नाही आहेत, आपल्याला पैशाला वाढ द्यायची आहे. हम्म. ती वाढ देण्यासाठी आपल्याकडे रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट हम्म. किंवा बरेच असे प्रोडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून चांगली ग्रोथ करून करू घेऊ शकतो. शकतो. त्यामुळे हा मेन डिफरन्स आहे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटचा. मध्ये. कारण आता मार्केटमध्ये असे प्रोडक्ट आहेत की तुम्हाला इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट पॅरल एका प्रोडक्ट मध्ये मिळू Right. शकतो. त्याला युलिप प्लॅन म्हणतात, युनिट लिंक प्लॅन म्हणतात. हम्म. ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स पण मिळणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण मिळणार आणि जी मिळणारी रक्कम आहे हम्म. ती पण टॅक्स फ्री मिळते. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे अशा खास माहितीनुसार आपण लिटरेट तर होतोय, पण लहानपणापासून मी ऐकत आलेली आहे, टीव्हीवरती बघितले, रेडिओवरती ऐकले की लाईफ इन्शुरन्स. हम्म. आता लाईफ इन्शुरन्स म्हटलं की मला असंच दिसतं की प्रीमियम घ्यायचंय मोठा, त्याचे अमाऊंट भरायचे काहीतरी, पण त्याचा ऍक्च्युअल काय उपयोग आहे आणि लाईफ इन्शुरन्सचे काय फायदे आहेत? बघा, लाईफ इन्शुरन्स माणूस एकदा जन्माला येतो. हम्म. लोक म्हणतात 7 जन्म असतात, आपण पुढच्या जन्मात हे करू किंवा हम्म. मागच्या जन्मात हे केले. कारण ऍक्च्युली एकच लाईफ आहे. नक्कीच. ती लाईफ पण खूप शॉर्ट आहे. तुम्ही बघताय यंग लोकांना हार्ट अटॅक यायला लागले. हो. ओके, 32, 35, 40 ओपन बायपास सर्जरी व्हायला लागली. नक्कीच. तर हे लाईफ खूप शॉर्ट आहे. हम्म. म्हणजे हार्डली माणूस 21व्या वर्षी त्याचं शिक्षण कंप्लीट करतो. हम्म. पुढच्या 4-5 वर्षामध्ये त्याचं लग्न होतं हो. आणि तिथनं पुढे त्याचा खरा संसार चालू होतो 30-35 वर्षाचा, रिटायरमेंट पर्यंतचा. आणि त्या एवढ्याशा शॉर्ट पिरियडमध्ये त्याला सगळं करायचं आहे. त्याची सगळी स्वप्न कंप्लीट करायची आहेत, बायकोची स्वप्न कंप्लीट करायची आहेत, मुलांचं शिक्षण कंप्लीट करायचं आहे, मुलीचं लग्न करायचं आहे. हम्म. हे सगळं करताना इन्व्हेस्टमेंट पण करायची आहे. खरं लाईफ इन्शुरन्स स्वतःला सिक्युअर नाही हम्म. केलं तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सगळंच कोलॅप्स होणार आहे. अरे, त्यामुळे इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्स का म्हणलं जातं? ते आपल्या लाईफशी निगडीत आहे. नक्कीच. ओके, आपण काय करतो की आपण फक्त पैसे साठवत जातो. हम्म. इथं पैसे, हे ऍसेट घे, ते ऍसेट घे, गाळा घे, ऑफिस घे किंवा प्लॉट घे. हम्म. खरं त्याचे हप्ते पण चालू असतात. हो. मग ते हप्ते चालू असताना जर मला काय झालं हम्म. तर ते हप्ते कोण फेडणार? मग त्याला लोन प्रोटेक्शन कव्हर म्हणतात. मग ते पण एक इन्शुरन्सचाच प्रकार आहे. अच्छा. लाईफ इन्शुरन्स मध्ये प्रत्येक जिवंत माणसाची जी गोष्ट येणार आहे हम्म. कव्हर करण्यासाठी हम्म. ती लाईफ इन्शुरन्स मध्ये नक्कीच कव्हर होणार आहे. नक्कीच कव्हर होणार. पण ह्याच्यामध्ये आता बरेच प्लॅन्स असतील, तर त्याबद्दल काय सांगाल? आता पूर्वी कसं होतं, एक 20-25 वर्षापूर्वी हम्म. खूप
पेईंग टर्म मोठे असायचे, म्हणजे 25, 30 वर्ष पैसे भरायला लागायचे. हम्म. लोक कंटाळायचे. मी आताच म्हणलो की आपलं लाईफच 30-35 वर्षाचं आहे नक्की. आणि पेईंग टर्मच 25-30 वर्षाचा, त्याचा त्यांना उपभोग घेता येत नाही. हम्म. त्यामुळे आता लिमिटेड पे ऑप्शन आलेले आहेत. म्हणजे काय की 5 वर्ष पैसे भरा, 10 वर्ष पैसे भरा किंवा 12 वर्ष भरा. तर आयडियली आम्ही सजेस्ट करतो की 12 ते 15 वर्षच पैसे भरा. तुम्ही हम्म. वयाच्या 25 ते 30 जर चालू केला तर हम्म. 15 वर्ष भरला तर 40-45 पर्यंत तुमचे ते सगळे हप्ते संपतात आणि तुमचं कव्हर तुमच्या वयाच्या 75 पर्यंत असायला पाहिजे किंवा 60 पर्यंत असायला पाहिजे आणि 60 ला ती मॅच्युरिटी Yes. यायला पाहिजे. त्यामुळे लोकांचा कन्सेप्ट काय आहे की आम्ही लाईफ इन्शुरन्स मध्ये पैसे भरतोय आणि 30 वर्षांनी ते पैसे त्यांना परत मिळतात. मग त्याही महागाईला जर तुम्ही बघितला तर ते पैसे तिथं ते मॅच होत नाहीत, बीट करू शकत नाहीत. म्हणून लिमिटेड पे भरायचे. हम्म. भरतानाच पैशाची अमाऊंट जास्त असायला पाहिजे. लोक पहिला वर्षाला 5,000 रुपयाची पॉलिसी करायची. 5,000 म्हणजे वर्षाला 5,000, 30 वर्षात किती झालं, 3 15 म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपये पण त्यांनी भरलं. मग 1.5 लाख रुपये मध्ये काय होणार आहे 30 वर्षानं? नक्कीच. त्यामुळं भरतानाच तुम्ही कमीत कमी 1 लाख रुपये भरायला पाहिजे. कोणाची कशी कॅपॅसिटी असेल आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर ऑप्शन आहेत. मुलांच्या नावानं पण पॉलिसी करता येते. अच्छा. आपण हे सगळं का करायला लागलोय? एखादं जर मॅरिड आहे, त्याला मुलगा आहे, पहिलं त्याचं टार्गेट असते, प्रायोरिटी असते की मुलाचं शिक्षण व्यवस्थित व्हायला पाहिजे. मी असू द्या कर नसू दे. तर मुलांच्या नावानं पण असे पॉलिसीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी ती पॉलिसी घेऊ शकताय. हम्म. आणि जर तुम्हाला काय झालं, समजा मी आहे माझ्या मुलासाठी घ्यायला लागलो आणि 1 हप्ता जर मी भरला आणि दुर्दैवानं माझ्या बाबतीत काय झालं तर तिथनं जे पुढे पैसे 12 वर्ष भरायचे ते सगळे पैसे कंपनी माफ करते, अच्छा. वे ऑफ करते. हम्म. त्यामुळे काय होतं की ती जी मॅच्युरिटी मिळणार आहे ती त्या मुलाच्या शिक्षणाला नक्कीच मिळणार आहे. नक्कीच. तर इन्शुरन्स म्हणजे काय आणि याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय हे तर आपण जाणून घेतलं. त्याच्यात अजून बरेच प्रकार आहेत. तुम्ही जसं म्हणालात की आता या इन्शुरन्समध्ये सुद्धा अपडेशन आलेले आहेत. फार वर्ष न भरता कमी वर्षांसाठी आपण घेऊ शकतो. मला वाटतं टर्म प्लॅन्स घेऊ शकतो. तर बेसिकली टर्म प्लॅन्स म्हणजे काय, टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात आपल्या पुढच्या भागामध्ये. तर लिसनर्स आणि व्ह्युअर्स असेच आमच्यासोबत कनेक्ट राहा, कारण 90.4 ग्रीन FM वरती फायनान्सवर बोलू काही या शोमध्ये अगदी महत्त्वाची माहिती अभिनंदन सरांच्याकडून आपण घेतोय. तर अशीच ही माहिती आपण घेत राहणार आहोत. ऐकत राहा 90.4 ग्रीन FM. मी प्राजक्ता तुमच्यासोबत. चला